लाडकी बहीण योजनेच्या निधीमध्ये घट करण्यात आली आहे। राज्याच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, तर गेल्या वर्षी केवळ 9 महिन्यांसाठी तब्बल 46,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती। 36,000 कोटींमध्ये फक्त 2 कोटी महिलाच याचा लाभ घेऊ शकतात। जानेवारी अखेरपर्यंत 2 कोटी 41 लाख लाभार्थ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता। त्यामुळे आता येत्या काळामध्ये लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे। यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे। हळूहळू 10 लाख महिलांना तुम्ही कमी करणार आहात। आता करणार आहात, मला वाटतं आता 50 लाख महिलांना यातून कमी करणार आहात। निवडणुकीकरता बहिणींना कशाला फसवलं? आधी गिडं जावं तिकडे दादा तुमचे फोटो, मला लाडका भाऊ म्हणा, मला लाडका भाऊ म्हणा, मला लाडका भाऊ म्हणा, आणि मग त्याच्या पुढे आदितीताईचे फोटो, ते जाऊ दे 3 भाऊ, मला लाडकी बहीण म्हणा, कारण माझं खातं आहे। नाही ते ठीक आहे। जी गुलाबी जॅकेटवर टीका काही लोकांनी केली ती मलाही आवडली नाही, खरं सांगायला गेलं तर त्यांनी शिवलं त्यांच्या पद्धतीने। बिघडलं काय? काहीच बिघडलं नाही, त्यांचं काम झालं, आता त्यांनी काढून टाकलं। हेच मत आहे की जर तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये बोलला असता की आम्ही 1500 वरनं 2100 लाडक्या बहिणी योजनेचं मानधन करू, पण ते 2 वर्षानंतर सत्तेत आल्यानंतर करू, तर आम्ही मान्य केलं असतं। त्याच्याच बरोबर दादा जे म्हणतायत की मी बोललोच नव्हतो, पण तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही दिलं होतं की 1500 वरनं 2100 करणार आहात। आमचं मत एवढंच आहे की इलेक्शनच्या काळामध्ये फार घसा कोरडा होऊस तर तुम्ही म्हणत होता की आम्ही 2100 करू, आम्ही कर्जमाफी करू, मग तुम्ही मुंबईच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी थांबलाय का? बोजा म्हणजे ह्यांनी जो आता स्वतःचा बोजा ह्याच्यावर ठेवलेला आहे, पूर्ण जे काही वजन ठेवलेलं आहे, आपण पाहताय की कर्जाचा बोजा आहेच, पण महत्वाची गोष्ट म्हणजे हे कोणी केलं? खोटी आश्वासनं कोणी दाखवली? आणि आम्ही जर सरकारमध्ये असतो तर आम्ही लाडकी बहिणीला 3,000 रुपये करून दाखवले असते। तर या सगळ्यावर लाडक्या बहिणींची काय प्रतिक्रिया आहे तेही बघावं लागणार आहे। यानंतर बुलेटिनमध्ये तरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। त्याआधी थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी।